नमस्कार, सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सुके बोंबील आणि बटाट्याचं कालवण. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी सुके बोंबील घेतले आहेत. व्यवस्थित असे साफ करून कापून घेतलेले आहेत. यामध्ये पाणी घालून घेते. जेवढे बोंबील बुडतील तेवढंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही. आणि असेच इथे मी भिजत ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटासाठी. एका साईडला साहित्य घेतलं आहे. तर इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो, 2 बटाटे घेतलेले आहेत. अशा पद्धतीने इथे मी कट करून घेतलेत आणि त्याच्या साली काढायच्या नाहीत. असेच कालवणामध्ये छान लागतात बटाटे. आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. गॅसवरती एक भांडं गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक मोठा चम्मच तेल घालून घ्यायचं. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला बोंबील घालायचे आहेत. इथे मी बोंबीलमधलं पाणी सर्व काढून घेतलंय आणि इथे बोंबील घालायचं. 1/2 चम्मच हळद घालून घेते आणि हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे बोंबील छान असे परतून घ्यायचे आहेत. असे केले की छान चव येते बोंबीलला. एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा. इथे बोंबील छान असे फ्राय करून घेतलेत आणि एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते. छान असे कुरकुरीत होतात असे बोंबील. आणि त्याच भांड्यामध्ये एक मोठा चम्मच परतला तेल घालून घेते. तेल छान गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेते. कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा. 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर एक टोमॅटो घालून घेते. टोमॅटो सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा. छान असा परतून घेतलाय आणि थोडंसं मीठ घालून घेतलंय म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ पडेल यासाठी इथे मी मीठ घातलंय. आणि 1/2 चम्मच हळद, 2 मोठे चम्मच तिखट घालून घेणार आहे. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. छान असं परतून घेतलंय इथे मी. आता यामध्ये आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे. तर गोडा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर ते तुम्ही पाहू शकता. गोडा मसाल्याने छान अशी चव येते कालवणाला. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, परतून घ्यायचं गोडा मसाला. इथपर्यंत रेसिपी पाहिलीच असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बटाटा घालून घेतलाय. बटाटा घातल्यानंतर परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. ही रेसिपी कोकणामध्ये केलीच जाते, फेमस रेसिपी आहे. तर एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून पहा. बोंबील घालायचे. परतलेले बोंबील व्यवस्थित असे यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आणि पाणी घालून घेते. तर इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेते. जास्त सैलही नको आणि जास्त घट्टही नको आहे, त्यानुसार इथे मी पाणी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. थोडंसं कोकम घालून घेतलं आहे. 4 ते 5 कोकम घातलेत. कोकमने टेस्ट खूप छान येते. आणि चवीनुसार मीठ घालायचं. परतला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं. एकजीव करून झाल्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आणि 6 ते 7 मिनिटासाठी छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. झाकण ठेवूनच इथे मी 6 ते 7 मिनिटासाठी छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. इथे पाहताय मस्त असा आपलं हे बोंबीलचं कालवण दिसत आहे, छान दिसत आहे. तर इथे आपण
बटाटा शिजला आहे का पाहूया. बोंबील तर शिजलाच असेल, पण बटाटा शिजायला वेळ लागतो, त्यामुळे इथे पाहते मस्त असा बटाटासुद्धा आपला छान असा शिजलेला आहे आणि घरभर मस्त असा सुगंध सुटलेला आहे. आता इथे आपलं कालवण तयार झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि हे कालवण तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता. अप्रतिम चवीचे होते. कोकणामध्ये सुके बोंबील आणि बटाटा घालून अशा पद्धतीने कालवण बनवले जाते. नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि एक भाकरीऐवजी तुम्ही 2 भाकरी नक्की खाल. एवढे चवीला भन्नाट लागते हे कालवण. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.